रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आता विरोध करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून हा विरोध केलेला आहे। उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाज आणि भाजपानं तीव्र विरोध दर्शवलाय आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। आपण त्या संदर्भातले हे दृश्य पाहू शकतो, ज्यावेळी पोलिसांमध्ये आणि या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली। रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालय उद्घाटनाला हा विरोध सध्या दिसून येतोय। रत्नागिरीमध्ये हा प्रकार घडला, ज्या ठिकाणी उदय सामंत यांचे ताफा जेव्हा आला तो अडवण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाज कडून हा ताफा अडवण्यात आल्याचं सोबतच काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध सुद्धा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे। उदय सामंत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून हा विरोध करण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये हिंदुत्ववादी संघटना ही आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। रत्नागिरीमधून आपण हे सध्या दृश्य पाहू शकतोय।